ती रात्र जी सर्पदंशाची नव्हे तर विश्वासघाताची होती. काही गुन्हे इतके शांतपणे घडतात की मृत्यूही सत्य सांगू शकत नाही. बदलापूरच्या त्या शांत उज्ज्वलदीप सोसायटीत 10 जुलै 2022ची ती रात्र. बदलापूरच्या त्या शांत उज्ज्वलदीप सोसायटीत 10 जुलै 2022ची ती रात्र इतर रात्रीसारखीच होती. पावसाची हलकी सर, घरात पंख्याचा आवाज आणि पलंगावर शांत झोपलेली निर्जा आंबेकर. तिला माहीत नव्हतं की ही तिच्या आयुष्यातील शेवटची रात्र आहे आणि तिचा मृत्यू अपघात नसून कट आहे. मध्यरात्री अचानक घरात गोंधळ उडाला. साप चावला, साप चावला. रडणारा नवरा, घाबरलेली शेजारी मंडळी आणि रुग्णालयात नेण्यात आलेली निर्जा. पण डॉक्टरांनी सांगितलं ती आता या जगात नाही. सगळ्यांनी ते स्वीकारलं. नशीब, घरात साप शिरला, देवाची इच्छा. पण देव गप्प होता, गुन्हा नव्हता. नात्यांमधील विष. निर्जा आणि रुपेश, नवरा बायको. बाहेरून सगळं ठीक दिसत होतं, पण घराच्या भिंतीआड रोज भांडणं, कटुता, संशय. निर्जाचा आवाज रुपेशला त्रासदायक वाटू लागला. घटस्फोट, समाज, बदनामी नाही. त्याने निवडला सोपा पण अमानुष मार्ग. सगळं संपलं पाहिजे कायमचं. माणसांनी सोडलेला साप. त्या रात्री साप घरात आला होता, पण तो निसर्गाने पाठवलेला नव्हता, तो माणसांनी सोडलेला होता. मित्र, ओळखी आणि एक सर्पमित्र. कोबरा आणला गेला. झोपेत असलेल्या निर्जाच्या जवळ. एक दंश आणि एका स्त्रीचा श्वास कायमचा थांबला. नंतर रडण्याचा अभिनय, आरडाओरडा आणि अपघात म्हणून रंगवलेली हत्या. 3 वर्ष, पण सत्य झोपलं नव्हतं. 3 वर्ष सगळं शांत होतं, पण काही प्रश्न पोलिसांच्या मनात रुतून बसले होते. साक्षीदारांच्या बोलण्यात विसंगती होती. तांत्रिक पुरावे काहीतरी वेगळंच सांगत होते. आणि अखेर सत्याने श्वास घेतला. कठोर चौकशीसमोर कट कोसळला. नवऱ्यानेच कबुली दिली. मित्रांनी मान डोलवली आणि सर्पमित्रांनीही मौन सोडले. शेवट, निर्जाचा मृत्यू सर्पदंशाने झाला, पण तिचा खून झाला विश्वासघाताने. ती रात्र अपघाताची नव्हती, ती मानवी क्रौर्याची होती. काही वेळा घरातला साप रांगत येत नाही, तो विश्वासाने चालत येतो.